आणि देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. त्यांना मला अतिशय आनंद होतोय. मुख्यमंत्री आणि एवढंच नाही तर ऊर्जेच्या क्षेत्रात आणि अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने अतिशय उत्तम काम केलेलं आहे. विशेषतः कृषी पंपांच्या संदर्भात आपण जर बघितलं तर गेल्या 1.5 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये 4 लाख पंप लागले आणि एकट्या महाराष्ट्राने 5 लाख पंप लावलेले आहेत. दुसरं, सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅटचे फीडर हे आपण त्या ठिकाणी सोलरवर नेतो आहोत. त्याचं काम अत्यंत वेगाने चाललेलं आहे. डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं हा एशियातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे जो आपण 2026 पर्यंत पूर्ण करणार आहोत. एक अजून टार्गेट आहे की 2025च्या डिसेंबरपर्यंत प्रमुख सरकारी इमारती या सगळ्या सोलराईज झाल्या पाहिजेत. त्या दृष्टीनं देखील काम चाललेलं आहे. एकूणच सोलर असेल, विंड असेल, या ठिकाणी हायड्रो असेल, अशा सगळ्या क्षेत्रात आणि हायड्रोजनच्या क्षेत्रात देखील आता महाराष्ट्राने भरारी घेतली आहे. तुम्ही म्हणल्याप्रमाणे काल लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे. फॅक्ट्स अँड फिगर्स सहित दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील. सर, साहित्य 99व्या साहित्य संमेलन साताऱ्यात झालेलं आहे. निश्चितच चांगली गोष्ट आहे. आमचं पूर्ण सहकार्य असतंच त्याला आणि चांगल्या पद्धतीनं ते आपण त्या ठिकाणी पार पाडू. असं आहे की ज्या आरोपांमध्ये पुरावे असतील, जिथे तथ्य असेल तिथे पूर्ण चौकशी होईल आणि कारवाई होईल. ते आता गिरीश भाऊंना विचारा. सामाजिक विभाग आणि मागासवर्गीय विभागाचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीकडे गेलेला आहे, त्यामुळे त्या विभागावर अन्याय होते असं सांगितलं. आता मी हे तिसऱ्यांदा सांगतो आहे, केवळ जनतेने नाही माध्यमाने देखील समजून घेतलं पाहिजे की आपल्या बजेटच्या नॉर्म्समध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्या हेडखालीच दाखवाव्या लागतात. त्याची तरतूद ही त्या हेडखालीच करावी लागते आणि म्हणून अजितदादांनी बजेट मांडताना त्या हेडखाली ती तरतूद केली आणि आपल्या बजेटच्या भाषणात हे सांगितलं की आम्ही रेग्युलर तरतुदीपेक्षा किती जास्तीची तरतूद केलेली आहे आणि ती कशाकरता वापरणार आहोत. आपण निधी वळवला किंवा म्हणतो दुसऱ्या कामाकरता एखादा निधी ठेवला असेल आणि तो तिसऱ्या कामावर जर खर्च केला तर त्याला वळवलं म्हणतो. बजेटमध्ये जर कायद्यानेच तुम्हाला त्या विभागाकरता किंवा त्या घटकाकरता जो पैसा खर्च होतो तो त्या घटकाच्या मंत्रालयात दाखवावा लागत असेल तर ते दाखवणं चूक नाही आणि तो खर्च करणं देखील चूक नाही. मला असं वाटतं पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी सांगतो, पैसा कुठेही वळवलेला नाही. त्या विभागातच तो पैसा दाखवणं हे बजेटचं कंपल्शन आहे. त्याप्रमाणे त्या बजेटमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यातनं तो खर्च केलेला आहे. सामना के नेता होने के बावजूद भी राहुल गांधी अक्सर चुनाव के बाद इस तरह के सवाल उठाते हैं, इलेक्शन कमीशन पे सवाल उठाते हैं. क्या कहेंगे? देखिए, मैं राहुल जी को इतना ही कहना चाहूंगा कि ताउम्र राहुल जी आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे. सामनाच्या नोटबुकमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली टार्गेट केलं जातं सर. राजकीय लाभासाठी लष्कराच्या गणवेशाचा वापर केला गेला आणि हा अधिकार कुणी दिला? सामना काय 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 फार कुठं कोणाला सर्टिफिकेट देणारी संस्था आहे की काही त्यांनी खूप मोठं काही काम केलेलं आहे? काय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा सामना होता. आता काय? थँक्यू सर. थँक्यू. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. पैसा कुठेही वळवलेला नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी काही विभागांचा, सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा पैसा वळवण्यात आला होता असा आरोप करण्यात येत होता. परंतु त्याच्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे. आपण पैसा कुठेही वळवलेला नाही आणि त्या विभागाचा पैसा त्याच विभागाकडे जातो असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे.